एक महत्त्वाची बातमी आहे घाडगे प्रकरणात। तर घाडगे यांना मारहाण झाल्यानंतर आता छावा अध्यक्ष विजय घाडगे आज अजित पवार यांना भेटणार आहे। तर छावा अध्यक्ष विजय घाडगे आज अजित पवार यांना भेटणार। सकाळी 11 वाजता घाडगे पवारांना भेटणार आहेत। तर आपली बाजू घाडगे अजित पवार यांच्या समोर मांडतील। जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही, आता 2 दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं जे काय म्हणणं आहे त्या पद्धतीने गुन्हा दाखल करू, अद्यापही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत। शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय, दादा आमचं चुकलं काय? तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली? आणि अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, घाडगे यांना मारहाण झाली आणि त्यानंतर आता घाडगे अजित पवारांची भेट घेणार आहे, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर छावा संघटनेचे असणारे विजय घाडगे यांनी लातूरमध्ये निवेदन देण्याचा प्रयत्न जो आहे तो सुनील तटकरे यांना केलेला होता आणि त्यावेळेस काही असंवैधानिक भाषा वापरली म्हणून त्यावेळेचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सूरज चव्हाण यांनी त्यांना जी आहे ती बेदम मारहाण केलेली होती आणि यानंतर संतप्त भूमिका जी आहे ती राज्यभरातून या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। परंतु त्यांना न्याय जो आहे तो लातूर पोलीस देत नाहीये। सूरज चव्हाण यांना अटक केली आणि लगेच जामीन दिला, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देखील ठेवलं नाही किंवा चौकशी देखील केली नाही, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती होतोय। त्यामुळे थेट आता सूरज घाडगे जे आहेत ते विजय घाडगे जे आहेत ते पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। काल रात्रीच ते पुण्या मुक्कामी होते आणि अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते मुंबईलाच प्रथमतः जाणार होते, परंतु अजित पवार पुण्यामध्ये येत असल्यामुळे पुण्यामध्ये अजित पवारांची सकाळी 11 वाजता भेट घेणार आहोत अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्यांच्याकडून दिलेली आहे। अद्याप अजित पवार यांनी त्यांना वेळ दिलेली आहे का किंवा अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत का याबाबतची माहिती दिली नसली तरी 11 वाजता आमची भेट जी आहे ती होणार आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती विजय घाडगे यांच्या सहकाऱ्यांकडून दिली जाते। त्यामुळे आता नेमकं सकाळी 11 वाजता विजय घाडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट जी आहे ती होते का आणि ही भेट झाल्यानंतर नेमकं घाडगे यांच्याकडून अजित पवारांना काय मागणं जी आहे ती मागितली जाते आणि अजित पवारांकडून काय रिएक्शन दिली जाते, कारण का हा प्रकार जो आहे तो चुकीचा घडलेला आहे आणि यामुळे सूरज चव्हाण यांची जी आहे ती पक्षाच्या अध्यक्षपदावरून देखील उचलबांगडी जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यांना देखील राजीनामा द्यायला सांगितलेला होता, त्यांनी देखील राजीनामा दिलेला होता। त्यामुळे याचं समर्थन कोणीही केलेलं नाहीये, परंतु सूरज चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते विजय घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता लातूरहून पुण्यामध्ये जे आहेत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। आगमन झालेलं आहे। 11 वाजता त्यांची आणि अजित पवारांची भेट होणार आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे। नक्कीच रोहन, त्यामुळे ही भेट होते का आणि भेटीनंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।